नमस्कार मंडळी, शुभ सकाळ सगळ्यांना। आधी माझ्याकडनं पहिल्या आधी गणेश चतुर्थीच्या आणि आज मेन म्हणजे गौरी पूजन आहे, त्याचे पण तुमका शुभेच्छा देत आहे। तर आज मी चालले आमच्या पप्पांच्या मामाकडे, तर त्यांच्याकडे आज गौरी पूजन आहे। सगळीजण आम्ही तयार होऊन चाललो। माझ्या हातात गणपतीची प्रसाद या जात आहो। आई आणि सगळे गेलेले आहेत लोक, घरातली पण हे सगळे पाठीमागे लोक तयार आहेत। हे सगळे लोक येतात, आम्ही चाललो आता। चला लवकर भगवान काका सगळे हे पप्पा आहे करा। हे वरनं जाऊया, खालनं जाऊया। चला आम्ही आता चाललो सगळेजण। सगळीकडे कसं सगळे एकाच्या घरातनं सगळ्यांच्या घरातनं अगदी गाण्यांचा मस्त आवाज येता, मन अगदी एकदा कसं प्रसन्न होता, वातावरण एकदम फ्रेश। हे आमची शेती आहे, पावसात कसं वातावरण एकदम हिरवागार होऊन जातं आमच्या इकडे। निसर्गरम्य अशी आमची दडदडेवाडी। पप्पा आमचे सगळं दाखवतात। कोण येतं काय माहिती। आता जरा गणपतीच्या आमच्या मंदिरात जात आहे। आमच्या वाडीतलं गणपती मंदिर काल इल्यामुळं मग टाईम नव्हतं जाऊ का, म्हटलं आज तिकडे चाललो म्हणून जाऊन येते मंदिरात, पण प्रसादी वगैरे ठेवून येते। मग तिकडनं मग आम्ही पप्पांच्या मामाकडे जाणार। पप्पांच्या मामाचं घर म्हणजे आमच्या वाडीतच आहे, म्हणजे आमच्या वाडीतले बुवा सुप्रसिद्ध बुवा आहेत ना, सुधीर वारीक, त्यांच्या घरी गणपती ह्या आमच्या वाडीतला गणपती मंदिर। दर गणेश जयंती का इकडे आमच्या इथे मोठा उत्सव होता। गणपती बाप्पा मोरया। अगरबत्ती लावते। आम्ही दर्शन घेऊन येले। आता डायरेक्ट पप्पांच्या मामाच्या घरी जाणार। गाणी वगैरे चालू आहेत, मग तयारी पण जोरदार चालू असतात तिकडे पूजेची। बघूया आपण काय काय तयारी झाली या। तर चला मी आता तुमका दाखवत आहे। पप्पांच्या मामाकडे चाललो आम्ही आता सगळेजण। हां या पप्पांच्या मामाचा एवढा मोठा घर आहे बघा। आता आतमध्ये तुमका दाखवते मी। पोचलो आम्ही होय। तयारी चालू आहे मामा। या पप्पांच्या मामाच्या घरचं गणपती आहे। गौरीची पूजा पण झालेली आहे
आणि आता आरती पण थोड्या वेळ चालू आहेत. हे पप्पांच्या मामाचं घर. काय म्हणतं? जेवणाची पानांची तयारी झाली वा. ही पप्पांची मोठी मम्मी. हाय कर. बरी आहेस ना? पप्पांची मामी म्हणून चांगलं. ही पण पप्पांची मामी या. ह्या भक्तीताई पानांची तयारी करता जेवणाची. बघूया घरात जेवणाची काय तयारी चालली आहे. वड्यांची तयारी झाली. वडे तळतात दर्शना काकू. हां तर बरोबर बाई. क लिलाव पाठी कोणा योगिता काकू काय ठेवलेला बिचारी. बघ मी बरं आहे. तू बरी आहेस ना? व्हिडिओ काढताय चांगला. काय बेत आमच्याकडे? पांढऱ्या वाटाण्याची भाजी. होय वड्याचं काढून हे पप्पांचे मामा. हे पण पप्पांचे मामा. हे तेव्हा आमच्या वाडीतले भजनी बुवा अजून पण भजन करतात. हे बुवा धोंडूवारीक म्हणून.
शिव नको गुणवंता अनंता रघुनायका मा गणेशाता जय जय रघुवीर समर्थ मोरया मोरया मी बाळताने तुझीच सेवा करू काय जाणे अपराध माझे कोट्यान कोटी मोरेश्वरा वा तुगार कोटी गणपती बाप्पा मोरया माते की जय हार वटीचे ते ठेवूया माझे गणपती गजानन महाराज आमचे शांताराम रत्नवान पाहुणे सर्व कुटुंबीय त्यांनी आपली तुझी ओटी त्याचप्रमाणे पेढे ठेवलेले ते मान्य करून घे आणि अशी ज्यांची जी काय मनोकामना असतात पूर्ण कर आणि धंद्या व्यवहारात मुला मासात वाटे तिथे नोकरी झाल्यात हैसून ते परदेशापर्यंत सर्वांका जसं सांभाळ कर आणि केलेली सेवा मान्य करून घे गौरी माते की आपली तुझी वेळी वगैरे सेवा केलेल्या ओटी बनलेल्या अगरबत्ती ठेवलेली आहे तेव्हा ही मान्य करून घे आणि त्याचा नवरा अजून देऊया आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुप्रसिद्ध भजनी बुवा म्हणजेच आमच्या श्रीधर मुनगेकर बुवांचे शिष्य पटशिष्य बुवा अजित मुळम हे पण यांच्या पण मामाचं घर याचा बघते ताई चांगलंच काम दिलेला ही बघतात कामाक लागा भाजी शिजल्याशिवाय जेवण नाही बरोबर ना खाली आग्रा आता आम्ही मागच्या बाजूक बसलाव पूजा बिजा झाली आरती झाली आणि आता जेवणाची तयारी चालू जेवूक जातो आता आम्ही पण वाढूक जाणार आहोत आमचा बोलावतो तू वाढूकत तर ही एका पण नाही होता एका पण नाही होता एका पण नाही होता माका पण नाही जायचं बघूया आता भूक लागलेली आहे वडे आणि काय वाटाण्याची भाजी या डाळ भात सगळं जेवण तयार आहे नवडूक सुरुवात केला नाही बाजूराव रे बाबू जेवणार नाही हो हा आराध्य जेवण वाढता मॉपसा घेवा गो लाव म्याव
तर घरी जाऊच्या आधी म्हटलं जरा मिनलाकडे, हे आमचं मिनल, आमच्या मंडळी भजनातलं आमची बालमैत्री ना, जन्मलेल्यापासून आम्ही सगळी एकटे असतो, 1 2 3 4 सगळीजण. तर आम्ही मिनलाच्या घरी पाय पडू जातो गणपतीच्या. त्यांचं पण गणपती बघूया आपण. चला. मिनला डेकोरेशन चांगला केलं, नैसर्गिकरित्या. हां, तुमका सांगूच राहिला, हे नैसर्गिकरित्या केलेलं डेकोरेशन म्हणजे झाडाची पानं वगैरे त्याच्यात डेकोरेशन केलेला. मी दाखवते तुमका तिथं डेकोरेशन. घरी मिनालाच्या घरनं पण गणपतीचं दर्शन घेऊन येलो. ह्याला पायात पण ना खडे लय टोकतात, कारण मुंबई कसा चप्पल घातलेली सवय, हय गेला तरी चप्पल, थय गेला तरी चप्पल. तर गावात कसा थोडा दगडावरनं चलवचा लागतं हो. तर काय करणार, लय दगड टोकतात पाया का. तर सगळं घरी जाता आम्ही मस्त झोपणार आणि काय 4-5 वाजल्याशिवाय वर डोकं करणार नाही. आमका भजनाची प्रॅक्टिस पण करूची अजून. तर आता जोरदार संध्याकाळी प्रॅक्टिस करणार, भजन करणार. आता मी घरी चाललो. तर तुमका ह्यो व्लॉग आवडलो असत तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.